सर्व सावित्रीच्या लेकींना आणि माझ्या सर्व समाज बांधवांना माझा जय ज्योती जय सावित्री। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते। मी सौपूजा राऊत, यवतमाळ, अध्यक्ष कोर कमिटी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र, आपणा सर्वांना सहर्ष अभिवादन करते। आपणा सर्वांना माहिती आहे, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी बहुजनांना, स्त्रियांना, मुलींना शिक्षणाचे अमोघ शस्त्र देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले। याकरता त्यांनी आजन्म अथक प्राणांतिक हालापेष्टा सहन केल्या। चोहोबाजूंनी वेढलेल्या अनिष्ट जातीप्रथा, कुप्रथा, स्पृश्य अस्पृश्य पराकुटीच्या भेदभावाने जखडलेल्या समाजाला मुक्त करण्याकरता महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिनांक 24 सप्टेंबर 1873 सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली। सार्वजनिक सत्यधर्माचे मार्गदर्शक तत्वे होती गुलामगिरीचा नायनाट करणे, शिक्षणाची चळवळ मजबूत करणे, स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे, अस्पृश्यद्वार करणे, सधवा विधवा स्त्री जातीच्या मानवी हक्कांचा पुरस्कार करणे, दीन दुबळ्यांवर व आंधळ्या पांगळ्यांवर भूतदया करणे, सत्याचरण करणे, ईश्वर भक्ती करणे व सत्यनिष्ठा बाळगणे। मानवाने कसे असावे? ज्योतिराव आपल्या एका अखंडामध्ये म्हणतात, निर्मळ निर्दोषी निवळ विचारी, सदा सत्याचारी प्रपंचात, सूर्यापरी सत्य प्रकाश पेरितो, शांती सर्वा देतो चंद्र जैसा, होईना भूदेव जाती मारवाडी, मानवा न पिढी सर्पवत, अशा सज्जनास मानव म्हणावे, त्याचे गुण गावे ज्योती म्हणे। याचाच अर्थ ज्योतिरावांनी सांगितले आहे, कर्मकांडामध्ये गुंफू नका, सत्याचे आचरण करा। आणि त्याकरताच त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली आणि समाजामध्ये एक आदर्श असा समाज घडविण्यास मदत केली। ज्योतिराव आपल्या विशेष अशा अखंडामध्ये मानवाचे गुणगान करतात आणि त्यांना नेहमी सदाचरण आचरण्यास सांगतात। अशा या महामानवाची जयंती 11 एप्रिल रोजी येऊ घातली आहे। मी सर्व समाज बांधवांना, सर्व समाज भगिनींना आवाहन करते, या महामानवाची जयंती आपल्याला अतिशय हर्ष उल्हासात साजरी करायची आहे। त्यांच्या विचारांचा आपल्याला प्रचार आणि प्रसार करायचा आहे। इथेच थांबते आणि सर्वांना परत एकदा जय ज्योती जय सावित्री करते। धन्यवाद।